Welcome students. This is the first lecture of the Mechanical Properties of Fluids. म्हणजे 12वी मधील हा सेकंड टॉपिक आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स आणि त्याच्यातील हे फर्स्ट लेक्चर आहे. आता 11वी मध्ये सुद्धा तुम्ही ह्याच्याशी रिलेटेड असणारा टॉपिक एक स्टडी केलेला आहे. त्या टॉपिकचं सुद्धा त्या ठिकाणी नाव होतं मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. आता इथं तुम्ही फर्स्ट जे आर्टिकल जे आहे ते आर्टिकल पाहणार आहात. व्हॉट इज फ्लुइड? फ्लुइड म्हणजेच काय? तर तुम्हाला माहीत आहे एनी सबस्टन्स दॅट कॅन फ्लो इज कॉल्ड ॲज अ फ्लुइड. म्हणजेच काय? तर ज्या सबस्टन्समध्ये कंडक्ट होण्याची कपॅसिटी असते, म्हणजे वाहण्याची कपॅसिटी असते, अशा सबस्टन्सना फ्लुइड असं म्हटलं जातं. फ्लुइड इज अ फेज ऑफ मॅटर विच इन्क्लूड्स लिक्विड्स, गॅसेस अँड प्लाझ्माज. आता इथं ज्या काही 3 स्टेट सांगितलेले आहेत, ज्या तिन्ही स्टेट्सना फ्लुइड्स असं म्हटलं जातं. ह्या तिन्ही स्टेट मॅटरच्या आहेत. फेज म्हणजे स्टेट. यातील लिक्विड स्टेट तुम्हाला माहीत आहे, गॅसियस स्टेट तुम्हाला माहीत आहे. आता प्लाझ्मा म्हणजे काय? तर प्लाझ्मा ही सुद्धा मॅटरची एक अवस्था आहे आणि तुम्हाला माहीत आहे फॉर एक्झाम्पल वॉटर हे सॉलिड स्टेटमध्ये, आईस स्टेटमध्ये असतं आणि आईसला जर आपण उष्णता दिली तर ते कशामध्ये कन्वर्ट केलं जातं? लिक्विड स्टेटमध्ये, जे वॉटर म्हणून ओळखतो आपण. आता वॉटरला जरी आणि उष्णता दिली तर त्या वॉटरचं कशामध्ये रूपांतर होणार आहे? गॅसियस स्टेटमध्ये, ज्याला आपण वॉटर व्हेपर्स असं म्हटलं जातं. आणि ह्या वॉटर व्हेपर्सनासुद्धा अजून जर तुम्ही पुढं उष्णता देत जर गेला तर ह्या वॉटर व्हेपरचं प्लाझ्मा स्टेटमध्ये रूपांतर केलं जातं. म्हणजेच कशा प्रकारे? तर वॉटर व्हेपर्समधले जे काही ॲटम्स आहेत, त्या ॲटममध्ये असणारं जे काही इलेक्ट्रॉन जो आहे, ते इलेक्ट्रॉन्स काय केले जातात? सेपरेट केले जातात. त्यामुळं राहणारा जो काही ॲटम जो आहे त्या ॲटमवरती कोणता चार्ज शिल्लक राहील? पॉझिटिव्ह चार्ज शिल्लक राहील. म्हणजेच काय? तर प्लाझ्मा ही अशी एक स्टेट आहे की ज्या स्टेटमध्ये आयन्स तयार केले जातात, म्हणजे त्या स्टेटमध्ये आयन्स असतात आणि इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणजे प्लाझ्मा स्टेटमध्ये पॉझिटिव्ह आयन्स असणार आहेत आणि इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. आणि ह्या प्लाझ्मा स्टेटमधून पॉझिटिव्ह आयन्स आणि निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स असल्यामुळं ही जी प्लाझ्मा स्टेट आहे त्या प्लाझ्मा स्टेटमधून इलेक्ट्रिसिटी इझिली कंडक्ट केली जाते. गॅसियस स्टेटमधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट केली जात नाही. मात्र प्लाझ्मा स्टेटमधून, जी गॅसियस स्टेटच्या पुढची स्टेट आहे, त्या प्लाझ्मा स्टेटमधून इझिली इलेक्ट्रिसिटी कंडक्ट केली जाते. आता त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट सांगितलेलं आहे ए फ्लुइड डिफॉर्म्स कंटिन्युअसली अंडर द ॲक्शन ऑफ ॲन एक्सटर्नल फोर्स. म्हणजे फ्लुइडवरती जर तुम्ही बहिस्त बल किंवा ज्याला आपण म्हणतो एक्सटर्नल फोर्स जर ॲप्लाय केला तर फ्लुइड काय होतात? त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन होतं. म्हणजेच त्यांचा साईज, शेप जी असेल, जो काही आकार जो असेल, तो आकार काय होतो? सातत्यानं बदलत जातो. पुढं दिलेलं आहे फ्लुइड्स कॅन नॉट रेझिस्ट एनी शिअर फोर्स ॲप्लायड टू देम. म्हणजे फ्लुइड्स जे आहेत ते फ्लुइड्स अपोज करत नाहीत ॲप्लायड होणाऱ्या फोर्सला. म्हणजे फ्लुइडवरती जर आपण फोर्स ॲप्लाय केला तर त्या फोर्सला फ्लुइड अपोज करत नाहीत. तर अपोज न करता ते फ्लुइड काय होतात? त्यांच्यामध्ये इझिली डिफॉर्मेशन होतं आणि ते कंडक्टिंग स्टेटमध्ये येतात, म्हणजे वाहण्याच्या क्षमता त्यांना प्राप्त होते. पुढं दिलेलं आहे तुम्हाला द शेअर मॉड्युलस ऑफ अ फ्लुइड इज 0. म्हणजेच काय? तर शेअर मॉड्युलस जेव्हा 0 असतो एखाद्या सबस्टन्सचा, त्यावेळेस त्या सबस्टन्समध्ये परमनंटली डिफॉर्मेशन किंवा जे डिफॉर्मेशन होणार आहे ते फॉर एव्हर किंवा कायमस्वरूपी डिफॉर्मेशन होणार आहे. आणि ज्या सबस्टन्सचा शेअर मॉड्युलस हा हाय असेल, जास्त असेल, ते सबस्टन्सेस हायली रिजिड असतात. म्हणजेच काय? तर ते सबस्टन्स आपल्या स्वतःमध्ये सहजासहजी बदल होऊ देत नाहीत किंवा आपला जो शेप आहे, साईज जो आहे, तो साईज बदलू देत नाहीत. पण ज्यांच्यामध्ये शेअर मॉड्युलसची व्हॅल्यू 0 असते ते सबस्टन्सेस काय करतात? तर थोडा जरी तुम्ही त्याच्यामध्ये शेअर फोर्स म्हटलं जातं किंवा त्याला डिफॉर्मिंग फोर्स असं म्हटलं जातं, तो फोर्स थोडा जरी ॲप्लाय केला
तरीसुद्धा स्वतःमध्ये लगेच ते बदल घडवून आणतात, स्वतःच्या साईज आणि शेपमध्ये बदल होऊ देतात आणि फ्लोईंग कंडिशनमध्ये येतात. म्हणूनच म्हटलेलं आहे द शेअर मॉड्युलस ऑफ अ फ्लुइड इज 0. ओके. पुढं आहे एक्झाम्पल्स ऑफ फ्लुइड्स. फ्लुइड्स कुणाकुणाला म्हणणार आहात आपण? हे एक्झाम्पल्स दैनंदिन जीवनामध्ये बघितलेले आहेत. कोणतं आहे तर एअर हे सुद्धा फ्लुइड आहे, वॉटर हे सुद्धा फ्लुइड आहे. फ्लोअर डब म्हणजेच काय, आपण जी पोळ्या किंवा चपाती करण्यासाठी जी ज्याला आपण कणिक असं म्हणतो, म्हणजे तिंबलेली कणिक किंवा मळलेली जी कणिक असते पाणी घालून, ती कणिक म्हणजे फ्लुइडचे एक्झाम्पल आहे. आता ही जी फ्लोअर डब जो आहे त्याच्यावरती जर तुम्ही फोर्स जर ॲप्लाय केला तर काय होणार आहे, त्या डबचा काय होणार आहे, साईज किंवा शेप जो आहे तो पटकन बदलणार आहे. तो जो डब आहे तो डब त्या ॲप्लाय केलेल्या फोर्सला अपोज करत नाही. ओके. आणि हे फॉर डिफॉर्मेशन राहणार आहे. पुढं टूथपेस्ट आहे. ती टूथपेस्टसुद्धा जर आपण त्याच्यावरती फोर्स दिला तर ती दिलेल्या फोर्सला अपोज करत नाही आणि टूथपेस्टमध्ये परमनंटली डिफॉर्मेशन होणार आहे. त्याच्याप्रमाणेच मोल्टन लावा, म्हणजेच त्याला आपण लावारस असं म्हणतो. लावारस हा सुद्धा काय म्हणून ओळखला जातो तर फ्लुइडचं एक ते एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला दिलेलं आहे व्हॉट इज प्लाझ्मा. प्लाझ्मा म्हणजे काय तर प्लाझ्मा इज अ फंडामेंटल स्टेट, म्हणजे ती एक मूळ अवस्था आहे सबस्टन्सची. म्हणजेच काय तर ज्याप्रमाणे मॅटरच्या 3 अवस्था आहेत तुम्हाला माहीत असणाऱ्या, सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस स्टेट, त्याचप्रमाणे मॅटरची अजून एक 4थी अवस्था आहे ज्याला आपण प्लाझ्मा स्टेट म्हणतो. ओके. आता मी मगाशी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे प्लाझ्मा स्टेटमध्ये आयन्स असतात आणि फ्री इलेक्ट्रॉन्स असतात आणि न्यूट्रल ॲटम्स असतात. ओके. जे काय करतात तर इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्याचं काम करतात. पुढं स्टेट दी प्रॉपर्टीज ऑफ ॲन आयडियल फ्लुइड. आता फ्लुइड म्हटल्यानंतर ते आयडियल कधी असेल, कशाला तुम्ही आयडियल फ्लुइड म्हणणार आहात किंवा परफेक्ट फ्लुइड कशाला म्हणणार आहात? आयडियल म्हणजेच परफेक्ट फ्लुइड कशाला म्हणणार आहात? तर त्याच्याकडून इथं खाली दिलेल्या ज्या काही प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या प्रॉपर्टीजचं पालन केलं जातं. आता कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत प्रॉपर्टीज ऑफ ॲन आयडियल फ्लुइड? तर पहिल्यांदा तुम्हाला दिलेलं आहे बघा, पहिली प्रॉपर्टी आहे इट इज इनकॉम्प्रेसिबल, म्हणजे ते कॉम्प्रेस होत नाही. आता कॉम्प्रेस होत नाही म्हणजेच काय तर डेन्सिटी डज नॉट चेंज विथ चेंज इन प्रेशर. म्हणजेच तुम्ही जर फ्लुइडवरती जर दाब दिला तर त्या फ्लुइडची डेन्सिटी बदलत नाही. डेन्सिटी जर बदलत असेल त्याला कॉम्प्रेसिबल असं म्हटलं जातं. आणि डेन्सिटी जर स्थिर राहत असेल, डेन्सिटी जर कॉन्स्टंट राहत असेल तर त्याला म्हटलं जातं इनकॉम्प्रेसिबल. आणि ही जी प्रॉपर्टी आहे इनकॉम्प्रेसिबल जी प्रॉपर्टी आहे ती फ्लुइडमध्ये आढळून येते. दुसरी प्रॉपर्टी आहे इट्स फ्लो इज इररोटेशनल. म्हणजेच काय तर फ्लुइडचा फ्लो जो आहे तो इररोटेशनल आहे. इररोटेशनल म्हणजेच काय तर ज्याप्रमाणे आपण पाण्याला स्टरर केलं किंवा पाण्याला जर ढवळलं तर काय होतं, पाणी जे आहे ते पाणी काय होतं गोलाकार आकाराने फिरतो, ज्याला आपण भोवरा म्हणतो. पाण्यामध्ये भोवरा तयार होतो किंवा पाणी हे गोल गोल काही ठिकाणी फिरतं. तर तसं फ्लुइडमध्ये आढळून येत नाही. इट्स फ्लो इज इररोटेशनल, म्हणजे ते रोटेट होत नाही फ्लुइड. त्याचं मिनिंग दिलेलं आहे इट्स फ्लो इज स्मूथ असतो फ्लो. देर आर नो टर्ब्युलन्स इन दी फ्लो, म्हणजे टर्ब्युलन्स म्हणजेच काय रोटेशनल मोशन नसते थोडक्यात. पुढं इट इज नॉन व्हिस्कस, म्हणजेच काय तर फ्लुइडमध्ये फ्रिक्शनल फोर्स असत नाही. म्हणजे 2 लेयर्समध्ये फ्लुइडच्या जर 2 लेयर्स जर घेतल्या तर ह्या 2 लेयर्समध्ये फ्रिक्शनल किंवा घर्षण असत नाही. दॅट इज दी फ्लुइड हॅज नो व्हिस्कॉसिटी, म्हणजे घर्षणानं तयार होणारं जो काही कॉन्स्टंट असतो त्याला व्हिस्कॉसिटी असतं असं म्हटलं जातं. फ्रिक्शन नसतं त्यामुळे व्हिस्कॉसिटीसुद्धा असणार नाही. पुढं इट्स फ्लो इज स्टेडी, म्हणजे त्या फ्लुइडचा फ्लो जो आहे तो कसा असतो कॉन्स्टंट स्टेडी असतो. इट्स व्हिलॉसिटी ॲट ईच पॉईंट इज कॉन्स्टंट इन टाईम. म्हणजेच काय तर त्या फ्लुइडची
जी काही व्हेलॉसिटी आहे प्रत्येक ठिकाणी जर आपण व्हेलॉसिटी जर चेक केली ती कशी येणार आहे, कॉन्स्टंट येणार आहे. तर ही जी काही आत्ता जे 4 जे काही तुम्ही प्रॉपर्टी स्टडी केल्या म्हणजेच काय, इट इज इनकॉम्प्रेसिबल, इट्स फ्लो इज इररोटेशनल, इट इज नॉन व्हिस्कस अँड इट्स फ्लो इज स्टेडी. ह्या 4 प्रॉपर्टी ज्या फ्लूइडकडून ओबे केले जातात त्या फ्लूइडला आयडियल फ्लूइड असं म्हटलं जातं. म्हणजे समजा सपोज तुम्हाला असा क्वेश्चन विचारला, स्टेट दी प्रॉपर्टीज ऑफ अन आयडियल फ्लूइड, तर तुम्हाला ह्या 4 प्रॉपर्टीज सांगता आल्या पाहिजेत. पुढं दिलेला आहे तुम्हाला, स्टेट द प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड. फ्लूइडच्या प्रॉपर्टीज स्टेट करा. आता काय काय आहेत, दे डू नॉट अपोज डिफॉर्मेशन. डिफॉर्मेशन म्हणजे बदलणारा शेप. बदलणारा जो शेप आहे त्या शेपला स्वतः ते फ्लूइड अपोज करत नाही. ओके. दे गेट परमनंटली डिफॉर्म्ड, म्हणजे फोर्स ॲप्लाय केल्यानंतर त्या फ्लूइडमध्ये परमनंटली कायम स्वरूपाचं डिफॉर्मेशन किंवा कायम स्वरूपाचा त्याच्या साईजमध्ये आणि शेपमध्ये बदल होणार आहे. डिफॉर्मेशन म्हणजेच काय, साईज आणि शेपमध्ये बदल होणं त्याला म्हटलं जातं डिफॉर्मेशन. ओके. ते परमनंटली घडून येणार आहे. नेक्स्ट काय सांगता येईल, दे हॅव ॲबिलिटी टू फ्लो. म्हणजेच काय, फ्लूइडमध्ये फ्लूइडला एक क्षमता असते, ॲबिलिटी म्हणजे क्षमता कोणती, तर टू फ्लो होण्याची क्षमता असते. पुढं दिलेलं आहे, दे हॅव ॲबिलिटी टू टेक द शेप ऑफ दी कंटेनर. आता हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. म्हणजेच काय, तर ज्या कंटेनरमध्ये, ज्या भांड्यामध्ये तुम्ही ते फ्लूइड ठेवणार आहात, ओतणार आहात, त्या भांड्याचा शेप जो आहे तो शेप त्या फ्लूइडला मिळणार आहे. त्याच्यानंतर आता 5 नंबरमध्ये दिलेला आहे, ए फ्लूइड कॅन नॉट अपोज अ शेअर स्ट्रेस व्हेन इन स्टॅटिक इक्विलिब्रियम. म्हणजेच काय, तर फ्लूइड जे असतात ते ॲप्लाय केलेला फोर्सला अपोज करत नाहीत. त्याच्यानंतर नेक्स्ट दिलेला आहे, क्वेश्चन विचारलेला आहे तुम्हाला, स्टेट दी डिफरन्स बिटवीन अ सॉलिड अँड अ फ्लूइड. म्हणजे मॅटरची जी सॉलिड स्टेट असते आणि फ्लूइड ह्या दोन्हीमधला डिफरन्स तुम्हाला या ठिकाणी सांगावं लागेल. आता काय आहे, तर सॉलिड्स अँड फ्लुइड्स. सॉलिड्स कॅन बी सब्जेक्टेड टू बोथ शेअर स्ट्रेस अँड नॉर्मल स्ट्रेस. म्हणजे सॉलिडवरती दोन्ही टाईपचे फोर्सेस तुम्हाला ॲप्लाय करता येतात. एक शेअर स्ट्रेस आहे अँड एक नॉर्मल स्ट्रेस आहे. ठीक आहे. आणि फ्लुइड्स म्हणजे काय, तर फ्लुइड्स कॅन बी सब्जेक्टेड टू ओनली नॉर्मल स्ट्रेस. आता 2 नंबरमध्ये तुम्हाला दिलेलं आहे, सॉलिड्स अपोजेस एनी स्ट्रेस बाय डेव्हलपिंग अ रिस्टोरिंग फोर्स. अँड फ्लुइड्समध्ये दिलेलं आहे, मोस्ट ऑफ फ्लुइड्स डू नॉट अपोज दी स्ट्रेस ॲज रिस्टोरिंग फोर्स इज निग्लिजिबल. आता ह्या ठिकाणी रिस्टोरिंग फोर्सचं मिनिंग काय आहे बघा, तर ज्यावेळेस तुम्ही सॉलिडवरती एखादा फोर्स देणार आहात किंवा सॉलिडचा शेप बदलण्यासाठी फोर्स देणार आहात, त्यावेळेस सॉलिड सबस्टन्स काय करतो, आपल्यावरती ॲक्ट होणाऱ्या फोर्सला काय करतो, अपोज करतो. आणि त्या सॉलिडमध्ये जो काही अपोजिंग करणारा जो काही फोर्स तयार होतो त्याला म्हणतात रिस्टोरिंग फोर्स. आता फ्लुइडच्या बाबतीत काय होतं, तर फ्लुइड्स हे जे आहे त्याच्यावरती जर आपण बाहेरून जर एखादा फोर्स जर ॲप्लाय केला तर त्याच्यामध्ये फ्लुइडमध्ये असा फोर्स तयार होत नाही की जो काय करेल, अपोज करेल त्याच्यावरती ॲक्ट होणाऱ्या फोर्सला. म्हणून रिस्टोरिंग फोर्सेस हे निग्लिजिबल असल्यामुळं ते जे फ्लुइड्स आहेत ते फ्लुइड्स ॲक्ट होणाऱ्या फोर्सला अपोज करत नाहीत. पुढं आहे, दी डिफॉर्मेशन इज रिव्हर्सिबल. म्हणजे सॉलिडच्या बाबतीत डिफॉर्मेशन हे रिव्हर्सिबल आहे. म्हणजेच काय, सॉलिडचा ज्यावेळेस तुम्ही शेप बदलायचा प्रयत्न करता त्यावेळेस त्या सॉलिडचा शेप हा काय होतो, थोड्या कालावधीसाठी बदलतो. आणि तो जर फोर्स जर तुम्ही काढून घेतला तर तो जो सॉलिड आहे तो सॉलिड काय होतो, त्याच्या ओरिजिनल स्टेटमध्ये पूर्ववत ठिकाणी येणार आहे. आता फॉर एक्झाम्पल रबराला जर आपण ठराविक लिमिटपर्यंत जर ताणलं, म्हणजे त्याला पण काहीतरी लिमिट असतं, त्या लिमिटपर्यंत जर ताणलं तर काय होतं, तो डिफॉर्म होतो. म्हणजे त्याचे साईज शेप जो असेल तो बदलेल. आणि तो जर फोर्स काढून घेतला तर काय होतं, तो त्याच्या पूर्वत अवस्थेमध्ये येणार आहे. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये झालेला जो बदल आहे तो कसा आहे, रिव्हर्सिबल आहे. म्हणजे पूर्वत अवस्थेमध्ये तो रबर येणार आहे. म्हणजे दी डिफॉर्मेशन इज रिव्हर्सिबल. आता फ्लुइडच्या बाबतीत तसं होत नाही, दी डिफॉर्मेशन इज नॉट रिव्हर्सिबल. म्हणजे डिफॉर्मेशन हे रिव्हर्सिबल असत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगता येईल तुम्हाला,
इथं दिलेलं आहे. एक्सप्लेन दी टर्म्स. इंटरमोलिक्युलर फोर्स. आता इंटरमोलिक्युलर फोर्स म्हणजे काय? तर त्याचं जे वर्डिंग आहे त्या वर्डिंगमध्येच त्याचं मीनिंग आहे, शब्दामध्येच मीनिंग आहे. इंटरमोलिक्युलर फोर्स म्हणजे सबस्टन्सच्या 2 मोलिक्युलमध्ये असणारा जो काही फोर्स असेल त्याला म्हणतात इंटरमोलिक्युलर फोर्स. ओके. मग आता डेफिनेशनसुद्धा तशीच दिलेली आहे तुम्हाला. दी फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी 2 मोलिक्युल्स ऑफ अ मॅटर इज कॉल्ड ॲज इंटरमोलिक्युलर फोर्स. पुढं दे आर शॉर्ट रेंज फोर्सेस ऑफ दी ऑर्डर ऑफ फ्यू नॅनोमीटर्स. म्हणजेच ते जे फोर्सेस असतात ते फोर्सेस कसे असतात? त्यांचा इफेक्ट जो असतो तो इफेक्ट अतिशय लहान डिस्टन्सपर्यंतच कार्य करतो. तेवढं डिस्टन्स संपलं की त्याचा इफेक्ट जो आहे तो इफेक्ट काय होणार आहे? कमी होणार आहे. म्हणून ह्या फोर्सेसना काय म्हणतात? शॉर्ट रेंज फोर्सेस असे म्हणतात. ते किती अंतर असेल? इन टर्म्स ऑफ फ्यू नॅनोमीटर्स. म्हणजे अतिशय कमी डिस्टन्सपर्यंत तो कार्यरत असतो, त्याचा इफेक्ट हा राहणार आहे. आता हे इंटरमोलिक्युलर फोर्सचे 2 टाईप असतात. एक आहे, पहिला टाईप आहे कोहिजिव्ह फोर्स आणि दुसरा आहे ॲडिजिव्ह फोर्स. आता कोहिजिव्ह फोर्स आणि ॲडिजिव्ह फोर्स ह्याची तुम्हाला एक्झाम्पल जे आहेत पुढं डेफिनेशनसुद्धा दिलेले आहेत. आता इथं खाली काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ह्या फोर्समुळं काय होतं? कोहिजिव्ह फोर्स, ॲडिजिव्ह फोर्समुळं काय होतं? तर व्हाईल रायटिंग, ज्यावेळेस आपण लिहितो, पेननी लिहितो किंवा खडूनी ब्लॅकबोर्डवरती लिहितो, पेननी पेपरवरती लिहितो, त्यावेळेस काय होतं? हा फोर्स असल्यामुळं, कोहिजिव्ह फोर्स किंवा ॲडिजिव्ह फोर्स असल्यामुळं काय होतं? तर इंक स्टिक्स टू दी पेपर. इंक जी आहे, शाई जी आहे, पेनाची शाई, ती काय होते? पेपरला चिकटली जाते, पेपरवरती अक्षरं उमटतात. पुढं दुसरं एक्झाम्पल काय आहे? चॉक पार्टिकल स्टिक टू दी ब्लॅकबोर्ड. ज्यावेळेस आपण ब्लॅकबोर्डवरती लिहितो, हे फोर्सेस असल्यामुळं आपला जो चॉकचे जे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्स आपला जो ब्लॅकबोर्ड असेल त्या ब्लॅकबोर्डला चिकटले जातात, किंवा कारण ब्लॅकबोर्डचे पार्टिकल्स आणि चॉकचे पार्टिकल जे आहेत त्यांच्यामध्ये कोणता फोर्स असतो? तर इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, त्यामुळे पार्टिकल चिकटले जातात. वॉटर इन अ ग्लास कंटेनर वेट्स इट. म्हणजेच काय? तर आपण ग्लासमध्ये जर वॉटर घेतलं तर काय होतं? आपण जर ते पाणी परत त्या ग्लासमधलं जर ओतून बाहेर काढलं तर ग्लासचा जो आतला जो सरफेस असेल त्या सरफेस हा ओला झालेला दिसतो पाण्यानं. तुम्हाला आढळतो पाण्याचे काही थेंब त्या ग्लासच्या आतील सरफेसवरती चिकटलेले दिसतात किंवा ग्लास हा ओला झालेला दिसतो. असं का पाहायला मिळतं? तर हे ग्लासचे मोलिक्युल्स आणि वॉटरचे जे मोलिक्युल्स आहेत त्यामधल्या इंटरमोलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शनमुळं हे पाण्याचे जे काही मोलिक्युल्स आहेत ते ग्लासवरती चिकटलेले तुम्हाला आढळून येतात. आता हे जे 2 टाईप्स आहे, ज्याला आपण म्हटलं इंटरमोलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शनचे 2 प्रकार, एक आहे कोहिजिव्ह फोर्स आणि दुसरा आहे ॲडिजिव्ह फोर्स. आता कोहिजिव्ह फोर्स कशाला म्हणायचं? तर दी फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दी मोलिक्युल्स ऑफ दी सेम सबस्टन्स इज कॉल्ड कोहिजिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑफ कोहिजिव्ह किंवा कोहिजिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ओके. म्हणजेच काय? तर एकाच सबस्टन्समधल्या 2 मोलिक्युल्समध्ये जो अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो त्याला म्हणतात कोहिजिव्ह फोर्स. दी फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दी मोलिक्युल्स ऑफ दी सेम सबस्टन्स इज कॉल्ड कोहिजिव्ह फोर्स. ओके. आता पुढं काय सांगितलेलं आहे? कोहिजिव्ह फोर्स इज स्ट्रॉंगेस्ट इन सॉलिड्स, वीक इन लिक्विड्स अँड वीकेस्ट इन गॅसेस. म्हणजे कोहिजिव्ह फोर्स जो आहे तो सॉलिड्समध्ये स्ट्रॉंगेस्ट असतो. म्हणजे सॉलिडचे जे 2 मोलिक्युल्स असतात त्यांच्यामध्ये कोहिजिव्ह फोर्स किंवा इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा जास्त असतो. ओके. आणि हे तुम्हाला साहजिकच ओळखता येईल. त्यामुळे सॉलिड हा कसा असतो? कठीण असतो, ज्याला म्हणतात, ज्याच्यामध्ये रिजिडिटी जास्त असते, तुम्हाला पाहायला मिळतं. ज्याच्यामध्ये मोलिक्युल्स एकमेकाला स्ट्रॉंग बॉन्डनी बांधलेले असतात. आता वीक इन लिक्विड्स, कोहिजिव्ह फोर्स हा लिक्विडमध्ये कमी असतो सॉलिडपेक्षा, म्हणून लिक्विडला फ्लुडिटी असते, वाहण्याची क्षमता असते, कारण त्याच्या 2 मोलिक्युलमध्ये इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा ज्याला आपण कोहिजिव्ह फोर्स म्हणतो तो कसा असतो? कमी असतो. अँड वीकेस्ट इन गॅसेस, गॅसेसमध्ये तर तो फारच कमी असतो. त्यामुळं गॅस जो आहे तो गॅस रँडमली काय होतो? इकडून तिकडून वाहू शकतो. पुढं
आता कोहिजिव्ह फोर्स एक्झाम्पल कोणतं आहे, तर दी फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू एअर मोलिक्युल्स ऑर दॅट बिटवीन टू वॉटर मोलिक्युल्स. म्हणजेच दोन वॉटर मोलिक्युलमधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच कोहिजिव्ह फोर्स, किंवा दोन एअर मोलिक्युल्समधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल त्यालाच म्हणणार आहात तुम्ही कोहिजिव्ह फोर्स. म्हणजे एकाच सबस्टन्सच्या दोन मोलिक्युलमधला जो काही फोर्स असेल त्याला म्हटलं जातो कोहिजिव्ह फोर्स. आता ह्याच्यावरून तुम्हाला सांगता येईल मग ॲडिजिव्ह फोर्स कोणता असेल, तर बरोबर ह्याच्या अपोजिट येणार आहे. दी फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दी मोलिक्युल्स ऑफ डिफरंट सबस्टन्सेस. The force of attraction between the molecules of different substances is called additive force or force of addition. म्हणजेच काय, तर वेगवेगळ्या दोन सबस्टन्समधल्या मोलिक्युल्समध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन. फॉर एक्झाम्पल वॉटर मोलिक्युल आणि ग्लासचा मोलिक्युल, म्हणजे ज्या कंटेनरमध्ये तुम्ही ते वॉटर ठेवलेलं आहे त्या कंटेनरचा मोलिक्युल. थोडक्यात वॉटर मोलिक्युल आणि ग्लास मोलिक्युल ह्या दोन्हीमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो असेल त्याला तुम्ही ॲडिजिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणणार आहात. आणि हा ॲडिजिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन बिटवीन वॉटर अँड ग्लास असल्यामुळं काय होतं, तर वॉटरचे काही मोलिक्युल्स, वॉटरचे काही थेंब हे ग्लासच्या आतल्या सरफेसवरती चिकटलेले मिळतात, किंवा तो जो ग्लास आहे तो ग्लास तुम्हाला ओला झालेला आढळून येतो. आता ह्या ठिकाणी आपण दोन टाईपचे फोर्स बघितले. एक आहे कोहिजिव्ह फोर्स आणि दुसरा आहे ॲडिजिव्ह फोर्स. आता इथं खाली दिलेले ज्या काही टर्म आहेत, रेंज ऑफ मोलिक्युलर फोर्स आहे, स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स आहे, त्या टर्म आपण काय करूया नंतर स्टडी करूया. त्याच्या अगोदर ह्याच्या पुढचं जे काही आर्टिकल जे आहे ते आर्टिकल तुम्ही स्टडी करणार आहात. आता कोणतं आर्टिकल आहे बघा, मी तुम्हाला इथं दाखवते. हे आर्टिकल तुम्ही स्टडी करणार आहात. तर कॅपिलरी, कॅपिलरीवरती आपण एक एक्सपेरिमेंटसुद्धा केलेला आहे कॅपिलरी ॲक्शनवरती. आणि ते जे आर्टिकल जे आहे ते आर्टिकल आपण आता काय करूया, सुरुवातीला स्टडी करूया, आणि मग राहिलेले ज्या काही टर्म ज्या आहेत त्या टर्म तुम्हाला काय करता येतील, स्टडी करता येईल. ओके. आता हे आर्टिकल कुठं आहे तुमच्या नोट्समध्ये तुमच्या लक्षात आलं असेल, तर क्वेश्चन नंबर 24 आहे. कोणतं आर्टिकल आहे बघा, तर व्हॉट इज कॅपिलॅरिटी ऑर कॅपिलरी ॲक्शन. कॅपिलॅरिटी म्हणजे काय किंवा कॅपिलरी ॲक्शन म्हणजे काय, आता हे समजायला सोपं आहे. काय आहे, तर प्रथम तुम्हाला पाहता येईल व्हॉट इज कॅपिलरी ट्यूब. व्हॉट इज मीन बाय कॅपिलरी ट्यूब. कॅपिलरी ट्यूब कशाला म्हणतात, तर तुम्हाला दिलेलं आहे ए ट्यूब हॅविंग अ व्हेरी स्मॉल बोअर किंवा हॅविंग अ व्हेरी फाईन बोअर. स्मॉल अतिशय लहान किंवा फाईन म्हणजे अतिशय लहान. ऑफ अ डायमीटर 1 mm म्हणजे ज्याचा डायमीटर हा 1 मिलीमीटरच्या रेंजमध्ये असेल, इतकं लहान होल असणारं जी काही ट्यूब असते त्या ट्यूबला म्हटलं जातं कॅपिलरी ट्यूब. अँड ओपन ॲट बोथ एंड्स इज कॉल्ड अ कॅपिलरी ट्यूब. तुम्हाला डेफिनेशन सांगता यायला पाहिजे. ए ट्यूब हॅविंग अ व्हेरी फाईन बोअर, किंवा सांगता येईल ए ट्यूब हॅविंग अ व्हेरी स्मॉल बोअर, बोअर म्हणजे छिद्र, अँड ओपन ॲट बोथ एंड्स, आणि दोन्ही जी ट्यूब दोन्ही बाजूला कशी असली पाहिजे, ओपन असली पाहिजे, इज कॉल्ड अ कॅपिलरी ट्यूब. ओके. आता कॅपिलॅरिटी म्हणजे काय, तर इट इज द फिनॉमिनॉन ऑफ राईज ऑर फॉल ऑफ अ लिक्विड इनसाइड अ कॅपिलरी ट्यूब व्हेन इट इज डिप्ड इन द लिक्विड इज कॉल्ड कॅपिलॅरिटी. म्हणजेच काय, तर ही एक फिनॉमिनॉन आहे, प्रक्रिया आहे. कोणती आहे प्रक्रिया, तर राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड म्हणजे लिक्विड राईज होणं म्हणजे लिक्विड वरती जाणं, ऑर फॉल ऑफ लिक्विड म्हणजे लिक्विड खाली उतरणं, इनसाइड अ कॅपिलरी ट्यूब व्हेन इट इज डिप्ड इन द लिक्विड इज कॉल्ड अ कॅपिलॅरिटी. म्हणजेच काय, आता हे तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. सरफेस टेन्शनची ज्यावेळेस तुम्ही ॲक्टिव्हिटी केलेली आहे त्या ॲक्टिव्हिटीमध्ये पाहिलेलं आहे. जर कॅपिलरी ट्यूब ही पाण्यामध्ये जर बुडवली तर काय होतं, आपण एखाद्या बिकरमध्ये पाणी घेतलं आणि त्या पाण्यामध्ये जर कॅपिलरी ट्यूब जर बुडवली तर, आणि काळजीपूर्वक जर निरीक्षण केलं तर तुमच्या असं लक्षात येतं की त्या कॅपिलरी ट्यूबच्या बाहेरचं जे लिक्विड आहे, म्हणजे बिकरमधलं, कॅपिलरी ट्यूबच्या बाहेरचं बिकरमधलं जे लिक्विड आहे त्याची हाईट आणि कॅपिलरी ट्यूबमधली जी लिक्विडची हाईट आहे
त्या दोन्ही हाईटमध्ये थोडासा फरक जाणवतो. कोणता फरक जाणवतो? तर कॅपिलरी ट्यूबमध्ये जे लिक्विड आहे ते लिक्विड थोडंसं वरती चढलेलं असतं. कशापेक्षा? तर बाहेरच्या बीकरमधल्या लिक्विडपेक्षा. ह्याला काय म्हणतात? राईज ऑफ लिक्विड इनसाइड अ कॅपिलरी ट्यूब व्हेन इट इज डीप्ड इन दी लिक्विड इज कॉल्ड अ कॅपिलॅरिटी. आता फॉल कधी लिक्विडची लेवल होते? तर जर आपण पारा घेतला, तुम्हाला माहीत आहे पारा तुम्ही सर्वांनी बघितलेला आहे. तो जर पारा एखाद्या जर बीकरमध्ये घेतला आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही कॅपिलरी ट्यूब जर बुडवली, तर तुमच्या असं लक्षात येईल की त्या कॅपिलरी ट्यूबमधली पाऱ्याची जी लेवल आहे ती पाऱ्याची लेवल त्या कॅपिलरी ट्यूबच्या बाहेरचा जो बीकरमधला जो पाऱ्याची लेवल आहे त्याच्यापेक्षा खाली आहे. म्हणजेच काय? तर फॉल ऑफ अ लिक्विड इनसाइड अ कॅपिलरी ट्यूब व्हेन इट इज डीप्ड इन दी लिक्विड इज कॉल्ड अ कॅपिलॅरिटी. म्हणजेच काय? तर एखाद्या लिक्विडच्या बाबतीत त्या कॅपिलरी ट्यूबमधलं जे लिक्विड असेल ते राईज झालेलं असेल, किंवा एखाद्या लिक्विडच्या बाबतीत त्या कॅपिलरी ट्यूबमधलं जे लिक्विड आहे ते फॉल झालेलं असेल. तर ही जी काही फिनॉमिनॉन आहे, दी फिनॉमिनॉन ऑफ राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड इनसाइड अ कॅपिलरी ट्यूब व्हेन इट इज डीप्ड इन दी लिक्विड इज कॉल्ड अ कॅपिलॅरिटी. त्यालाच काय म्हटलं जातं? कॅपिलॅरिटी असं म्हटलं जातं. त्याची डेफिनेशन विचारली तर समजावून घेऊन डेफिनेशन पाठ करा आणि ती लिहिता येईल. दी लिक्विड विच पार्शली ऑर कम्प्लिटली वेट्स दी सरफेस ऑफ कॅपिलरी रायझेस इन दी कॅपिलरी ट्यूब. म्हणजेच काय सांगता येईल बघा? तर जे लिक्विड त्या भांड्याला किंवा कॅपिलरी ट्यूबला काही प्रमाणात ओलं करत असेल, म्हणजे त्या कॅपिलरी ट्यूबवरती किंवा एखाद्या भांड्यावरती त्या लिक्विडचे जर थेंब काहीतरी साचत असतील, थेंब काहीतरी चिकटत असतील, तर अशा लिक्विडच्या बाबतीत किंवा अशा लिक्विडमध्ये जर कॅपिलरी ट्यूब जर तुम्ही डीप केली तर ते जे लिक्विड आहे ते लिक्विड काय झालेलं दिसतं? त्या कॅपिलरी ट्यूबमध्ये वरती चढलेलं दिसतं. फॉर एक्झाम्पल आहे वॉटर इन ग्लास कॅपिलरी. म्हणजेच तुम्हाला माहीत आहे ग्लास जो आहे त्या ग्लासला वॉटरचे काही मॉलिक्यूल चिकटतात, म्हणजे पाण्यानं तो ग्लास ओला होतो. अशा वॉटरच्या बाबतीत कॅपिलरी ट्यूबमधलं जे वॉटरची लेवल असेल ती काय होते? वरती चढलेली तुम्हाला आढळून येते. आणि पुढे दुसरे एक्झाम्पल दिलेलं आहे, द लिक्विड विच डू नॉट वेट्स दी सरफेस ऑफ दी कॅपिलरी फॉल्स इन दी कॅपिलरी ट्यूब. म्हणजे जे लिक्विड त्या कॅपिलरी किंवा एखादं ग्लास असेल किंवा एखादं कंटेनर असेल, त्या कंटेनरचा जर सरफेस ते जर लिक्विड ओलं करत नसेल किंवा त्या लिक्विडचे जर थेंब जर त्या कंटेनरवरती जर साचत नसतील, चिकटून जर बसत नसतील, तर अशा लिक्विडच्या बाबतीत मात्र कॅपिलरी ट्यूबमधलं जे काही हाईट जी आहे ती हाईट कशी असणार आहे? लो झालेली तुम्हाला दिसून येणार आहे. ग्लासमध्ये जर आपण मर्क्युरी जर घेतला तर तुम्हाला माहीत आहे मर्क्युरीचा एकही थेंब त्या ग्लासला चिकटत नाही. तर अशा लिक्विडच्या बाबतीत म्हणजेच फॉर एक्झाम्पल मर्क्युरीच्या बाबतीत कॅपिलरी ट्यूबमधली जी मर्क्युरीची लेवल आहे ती कमी असणार आहे आणि बीकरमधली मर्क्युरीची जी लेवल आहे ती जास्त असणार आहे. ओके. आता पुढं स्टेट दी एक्झाम्पल्स ऑफ कॅपिलॅरिटी किंवा युजेस ऑफ दी कॅपिलॅरिटी. परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जातं स्टेट दी युजेस ऑफ कॅपिलॅरिटी. कॅपिलॅरिटीचा यूज कोणकोणत्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो, ह्याचे ॲप्लिकेशन्स कोणकोणती आहेत तर सांगता येईल तुम्हाला. कॅपिलॅरिटी इज इन ॲक्शन व्हेन. कॅपिलॅरिटी ही ॲक्शन कुठं पाहायला मिळते तुम्हाला, ह्याच्यामुळं काय काय घडून येतं, कोणकोणते त्याचे युजेस आहेत, कोणकोणते एक्झाम्पल्स आहेत. तर ऑइल रायझेस अप दी विक ऑफ अ लॅम्प. म्हणजे आपल्या घरामध्ये जो दिवा असतो बघितलेला आहे बऱ्याच जणांनी, त्याची जी वात असते, आपण विक म्हणजे वात म्हणतो, दिव्याची वात म्हणतो. आता आपण दिव्यामध्ये आतमध्ये आपण तेल घातलेलं असणार आहे. ओके. आणि हे जे तेल आहे तेल कुठंपर्यंत चढत जाणार आहे तर त्या वातीपर्यंत चढत जाणार आहे आणि ती वात जी आहे ती वात तेवत राहणार आहे किंवा वातीचं ज्वलन होत राहणार आहे. आता हे कशामुळं होतं तर ऑइल रायझेस अप. ऑइल ते जे खाली भांड्यामध्ये घातलेलं जे ऑइल आहे किंवा लॅम्पमध्ये जे घातलेलं ऑइल आहे
ते त्या वातीपर्यंत वरती काय होतं, चढत राहते. कशामुळं, तर ड्यू टू दी कॅपिलरी ॲक्शन, ड्यू टू दी कॅपिलॅरिटी. ओके. पुढे दुसरं आहे 2 नंबरचं, क्लॉथ रॅक सक्स वॉटर. म्हणजेच काय, तर एखाद्या ठिकाणी जर पाणी सांडलं असेल आपल्या हातातून आणि जर आपण त्याच्यावरती जर एखादं कापड टाकलं तर काय होतं, त्या कापडामध्ये ते पाणी शोषून घेतलं जातं. म्हणजेच काय, तर हे कॅपिलरी ॲक्शन म्हणून होणार आहे. क्लॉथ रॅक सक्स दी वॉटर. ओके. पुढं नेक्स्ट, वॉटर रायझेस अप द क्रिव्हिसेस इन रॉक्स. म्हणजेच काय, तर रॉक जो असेल, खडक जो असेल, त्या खडकांच्या ज्या चिरा असतात त्या ठिकाणी पाणी तुम्हाला वरती पाहायला मिळतं. हे कशामुळे असणार आहे, ड्यू टू दी कॅपिलरी ॲक्शन. पुढं, सॅप अँड वॉटर राईज अप टू दी टॉप मोस्ट लिव्ज इन अ ट्री. म्हणजे झाड कितीही उंच असू दे, त्या झाडाच्या अगदी उंचापर्यंत सुद्धा उंच टोकावरती जी पानं असणार आहेत, त्या प्रत्येक पानाच्या टोकावरती सुद्धा तो जो काही झाडाच्या मुळातून घेतलेला जो काही पाणी असेल किंवा झाडाच्या मुळातून जे काही घेतलेले जे मिनरल्स असतील ते काय केले जातात, पोहोचवले जातात. ओके. झाडाच्या प्रत्येक पानापर्यंत तो सॅप आणि ते जे वॉटर आहे ते वॉटर काय केलं जातं, पोहोचवलं जातं. ते राईज होतं कशामुळं, तर ड्यू टू दी कॅपिलरी ॲक्शन. पुढं आहे 5 नंबरचा, ब्लॉटिंग पेपर ॲब्सॉर्ब्स इंक. म्हणजेच काय, तर इंक शोषून घेणारा ब्लॉटिंग पेपर ज्याला म्हटलं जातं. ठीक आहे. तो पेपर काय करतो, तर इंक जर सांडली असेल तर तो काय करतो, शोषून घेतो. ब्लॉटिंग पेपर ॲब्सॉर्ब्स इंक. तुम्हाला हे माहीत आहे. तर हे काय आहेत, त्या कॅपिलरी ॲक्शनचे किंवा कॅपिलॅरिटीचे हे काय आहेत, एक 5 युजेस आहेत. परीक्षेमध्ये विचारले तर तुम्हाला ते लिहिता यायला पाहिजेत. ओके. तर आपण ह्या ठिकाणी थांबूया. नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला राहिलेला जो काही पार्ट जो आहे तो कव्हर केला जाईल. ओके. थँक्यू.